आज आपण योगा नाही करणार आहे, तर आज आपण एका विषयावर बोलणार आहे. खरं तर सगळ्यांनाच असा नेहमी प्रश्न पडतो की मी जिमला जाऊ, योगा करू, रनिंग करू, वॉकला जाऊ, झुंबा करू, काय करू, कोणता प्रकार करू की नको करू. तर व्यायाम हा आपण केलाच पाहिजे. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ वयापर्यंतच्या लोकांनी काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक्सरसाइज केलीच पाहिजे. बरेचसे लोक जिमला जातात, काही लोक झुंबाला जातात. ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या ठिकाणी ते जातात. काही लोक वॉक करतात, काही रनिंगसाठी जातात. पण कोणताही व्यायाम प्रकार करताना फक्त या गोष्टीकडे तुम्ही जरूर लक्ष द्या की तुमचा फक्त एकाच अवयवावर किंवा एक दोनच अवयवांवर तर परिणाम होत नाही आहे ना. म्हणजे चांगला परिणाम तर होत नाही ना. चांगला परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर झाला पाहिजे. असा व्यायाम प्रकार केला पाहिजे ज्याने आपल्या पूर्ण शरीराला फायदा झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्याला रिलॅक्स वाटलं पाहिजे, आपल्याला मानसिक समाधान भेटलं पाहिजे, शांतता लाभली पाहिजे. काही लोकांना जिमला जातात त्यांना तिथे आवड वाटते, काहींना झुंबा करताना तिथे आवड वाटते, काही वॉक करायला जातात, त्यांची आवड आहे. पण मी तर सगळ्यांना योगा करण्याच रेफर करेन. कारण योगा हा असा व्यायाम प्रकार आहे त्याचे कसलेच साईड इफेक्ट नाही. आणि योगा तुम्हाला कोणत्या पण गोष्टीत नॉर्मल लेवलला आणतो. कोणतीही गोष्ट असू द्या, तुमची मानसिक स्थिती बिघडलेली असू द्या, तुम्ही नॉर्मलला येणार. तुमची शारीरिक स्थिती बिघडलेली असू द्या, तुम्ही नॉर्मलला येणार. हां, कधी कधी जास्तीचं वजन कमी करण्यासाठी योगामध्ये वेळ लागतो, पण योगा तुम्हाला अशा वजनापर्यंत आणतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. उगाच तुम्हाला 0 फिगरमध्ये नेणारा योगा नाही. म्हणजे योगा इज अ सायन्स ऑफ नॉर्मलायझेशन. कोणतीही गोष्ट तुमच्यामध्ये नॉर्मल लेवलला येणार. कोणताही अनबॅलन्स झाला असेल तर तो बॅलन्समध्ये येणार, तो फक्त योगामुळे. योगा हा असा व्यायाम प्रकार आहे, ॲक्च्युली तो व्यायाम प्रकार नाही आहे, एक्सरसाइज म्हणता येणार नाही आहे योगाला. कारण योगा मन आणि शरीर यांना एकत्र जोडतं. योगामुळे काय होतं, आपली लवचिकता वाढते, आपल्या स्नायूंची क्षमता वाढते, त्यांची ताकद वाढते. जे वेट ट्रेनिंग केलं जातं त्याच्यामध्ये जो फायदा भेटतो तोच आपल्याला योगाकडून सुद्धा भेटतो. आपण वेगाने सूर्यनमस्कार करतो, कधी एकामागं एक योगासनांची साखळी करतो, त्याने आपलं स्पीड वाढतो. श्वास घेण्याची सोडण्याची आपली क्षमता चांगली विकसित होते. मेडिटेशन करतो आपण, ह्याच्यामध्ये पूर्णपणे रिलॅक्स, प्रत्येक अवयव रिलॅक्स, पूर्णपणे मन रिलॅक्स, बुद्धी रिलॅक्स, एकदम शांत. मला नाही वाटत एवढी शांतता दुसऱ्या कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला मिळत असेल. लवचिकता आहे, स्पीड आहे, स्ट्रेंथ आहे, स्थिरता पण देतो. योगा आपल्याला स्थिरता देतो. म्हणजे लहान मुलं जी खूप चंचल असतात ना, तर अशा मुलांसाठी आम्ही बॅलन्सिंगचे आसनं घेतो की त्यांना बॅलन्स करायला होतो. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये स्थिरता येते. स्थिरता देणारं सुद्धा योगा आहे. एकूणच आपल्या पूर्ण शरीरावर, आपल्या मनावर योगाचा चांगला परिणाम होतो. त्याच्यामुळे मी तरी सगळ्यांना योगाच करा असं रेफर करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगा कोणीही करू शकतं. प्रत्येक वेळेस अवघडच योगासनं आपण केली पाहिजे असं नाही. मला स्वतःला फारशी अवघड अशी योगासनं येत नाही आणि मी कधी ट्रायही केली नाही. कारण जर छोटी छोटी आसनं जरी तुम्ही केली तरी तुमच्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. प्रत्येक वेळेस अवघडच आसनं केली पाहिजे आणि त्यानेच चांगला परिणाम आपल्यावर होईल असं काही नसतं. आपल्या योगाच्या चॅनलमध्ये पण मी अगदी सोपे प्रकार सांगणार आहे. तर आपला जो विषय होता की कोणता व्यायाम प्रकार करावा, आपल्या आवडीनुसार आपण कोणताही करू शकतो, पण असा व्यायाम प्रकार करा जो तुम्ही कंटिन्यू करू शकता, जो तुम्ही लॉंग लाईफ करू शकता. कारण व्यायाम तर आपल्याला नेहमीच करायचा आहे. मी योगा कंटिन्यू करू शकते, त्याच्यामुळे मी योगा करते. आणि योगा हा मी आधीच सांगितलं होतं, योगाचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. त्याच्यामुळे माझी आवड तर योगाच. धन्यवाद.